तर जरांगेंनी आंदोलनाबाबत फेरविचार करावा अशी विखेंनी विनंती केलेली आहे। अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी राहिल्याचं मान्य सुद्धा केलेलं आहे। काही विघ्नसंतोषी लोकांमुळे प्रक्रियेमध्ये विलंब होतोय असंही विखेंनी मान्य केलंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून प्रकरणाची दखल घेतली गेली आहे। काही अधिकाऱ्यांचा शासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असा अधिकाऱ्यांवर आरोप सुद्धा विखे पाटलांनी केलाय। तर प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ करणाऱ्यांची चौकशी करणार असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। आम्ही त्यांना ते विनंती केलेली आहे की शासनाची भूमिका मांडलेली आहे। आम्ही आतापर्यंत केल्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडली, पण त्यांचे मी हे मान्य करतो की त्यांच्या मनात जी चीड आहे की या अंमलबजावणीमध्ये येणारे अडथळे जे झारीतले शुक्राचार्य आपण ज्याला म्हणतो ते आहेत, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे। शेवटी समाजासाठी त्यांचं भांडण, समाजासाठी त्यांचा लढा आहे। निस्वार्थीपणे त्यांनी उभं केलेले जे आंदोलन आहे आता त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे, मागण्या मान्य होत आहेत, अंमलबजावणी होत नाही म्हणून त्याचा रोष आहे।